नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 24 मार्च आपण आलो बळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही। आजची आवक टोटल आहे 600 ते 700 मध्ये। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांनो। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी काचा सगळ्याचा भाव सांगत असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि शेवटला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघाले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। आपण उन्हाळ कांदा कधी काढलाय आणि लाल कांदा शिल्लक किती आहे ते सगळं विचारलंय व्हिडिओमध्ये। तेवढे शेवटपर्यंत बघा। आणि भावामध्ये थोडासा आज बदल बघायला मिळलाय, तर तुम्हाला भाव कळतील। चला भाव बघूया। लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नाग आहे। बघ शकून क्वालिटी उन्हाळ कांद्याची लाईन आहे। काय भाव गेला? 13 रुपये 1351 झाले 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, रवळा गाव। ओके। आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा। कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना। बर, पंचगंगाचं बियाणं आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1325 बघू शकतो तुम्ही। 1325 1325 रुपीज। कुठला आहे कांदा? देवळीवणी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। कधी काढला होता कांदा? कांदा कधी काढला? 8-10 दिवस झाले। बरं, प्रसादचं बियाणं आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1250 बघू शकतो। लाल कांदा आहे 1250 1215 रुपीज। कुठला आहे कांदा? सारोळे। आणि शिल्लक किती असेल लाल कांदा? तरी 4-5 ट्रॅक्टर आहे। बरं, भरपूर आहे बरं। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरा। उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल ते? 2-4 दिवसात ना। बरं बरं, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 650 लालची गोल्टी बघतो 650 650 रुपीज। कुठले? भयाळी। शिल्लक किती अजून लाल कांदा? संपला का? उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 7-8 दिवसात। बरं, ओके। पुढे बघू इकडं कोणी काय भाव गेले? 600 रुपये 600 रुपीज। कुठला आहे कांदा? धोडांबा। शिल्लक किती असेल? संपलाय का? उन्हाळ कांदा कधी चालू होणार? 15 दिवसात ना। बरं, पुढे बघू इकडं कोण आहे? बघ शकून गोल्टी काय भाव गेली? 480 रुपये 480 रुपीज। आणि हे कॅरेट मधलं 900 रुपये मोठी गोल्टी। बघ शकून 900 रुपये 900 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1352 उन्हाळ कांदा बघू शकतो 1352 1352 रुपीज। कुठला आहे कांदा? अकराळे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे का? बरं बरं, गावठी बियाणं आहे। आणि कधी काढला होता कांदा? काल काढला का? बरं बरं, ठीक। पुढे बघू काय भाव गेलो? 1300 रुपये लाल कांदा आहे बघ शकतो 1300 रुपये 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? एक रुखाचा कांदा आहे बघ शकतोय। आणि शिल्लक किती असेल लाल कांदा? भरपूर कांदा आहे। बरं, आणि उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल? चालू झालाय ना। बरं, ठीक। पुढे बघू काय भाव गेला काका? 1418 1418 बघ शकतो। साईज 55-60 ची साईज आहे। 1418 1418 रुपीज। कुठला आहे कांदा? अकराळ। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। कधी काढला होता कांदा? 2 दिवस झाले। ओके, पुढे बघू। आणि हे काय एकच आहे ना? बरं बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 1300 रुपये बघ शकतो 1300 रुपये 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? भयाळेचा कांदा आहे 1300 रुपये 1300 रुपीज। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, प्रशांत गुलाबी ना। पुढे बघू 1265 जाईल लाल कांदा आहे 1265 बघ शकतो 1265 1265 रुपीज।
कुठला आहे कांदा? सिंधुवाड. शिल्लक किती असेल लाल कांदा? संपला का? आणि उन्हाळ कांदा आहे का? कच चालू होणार आहे? बर ठीक. पुढे बघू काय भाव गेलं? 1225 1225 रुपीज. उन्हाळ कांदा आहे ना? आणि बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणं आहे ना? बरं 1225 रुपये उन्हाळ कांदा आहे, घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 5-6 दिवस झाले. आणि गोल्टी काय भाव गेली? 325 रुपये 325 रुपीज. बर पुढे बघू. ही कोणाची गोल्टी? पुढे बघू इकडे कोण नाही. पुढे बघू काय भाव गेलो? 650 रुपये. दोन्ही एकच आहे का? बरं 650 रुपये 650 रुपीज. शिल्लक किती लाल कांदा अजून? संपला का? आज शेवट आहे. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? लगेच काढायला सुरुवात. बरं ओके. पुढे बघू काय भाव गेलो? 490 गोल्टी 490 499 रुपीज, लगभग 500 रुपये. कुठला आहे कांदा? कान मंडळे 500 रुपये लगभग. ओके पुढे बघू. हे काय भाव गेलं? 400 रुपये. बर उन्हाळ कांदा आहे का? नाही ना? बरं हे संपलंय का? ओके शेवटची गाडी आहे. ओके काय भाव गेला लाल कांदा? 1100 रुपये झाले. 1100 रुपये 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? विवरकडे. आणि शिल्लक किती असेल लाल कांदा अजून? 2-3 ट्रॅक्टर. उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होणार आहे? 8 दिवसांनी. ओके पुढे बघू काय भाव गेला दादा? बघ शकतो 1372 जायले 62 जायले 1362 1362 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाने. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले. गोल्टी काय भाव गेली? 400 रुपये गोल्टी जायली 400 रुपीज. बघू शकतो 400 रुपये. ओके पुढे बघू काय भाव गेला? 1200 रुपये. बघ शकतो 1200 रुपये जायले 1200 रुपीज. कुठले? शिरसाने. आणि बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे ना? बरं पुढे बघू. बघ शकतो मी लाल कांदा आहे. काय भाव गेलो? 1282 रुपये 1282 ना? 1282 रुपीज. कुठला आहे कांदा? माळेगाव. आणि शिल्लक किती असेल लाल कांदा? एक गाडी आहे ना? उन्हाळ कांदा आहे का? नाही का? बरं एवढी एक गाडी आहे ना? याचं बियाणं कोणतं होतं? चायनाचं बियाणं. ओके पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 635 रुपये 635 रुपीज 635. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. शिल्लक किती लाल कांदा अजून? आवरलं. उन्हाळ कांदा आहे का? नाही ना? बरं पुढे बघू काय भाव गेलो? 1333 1333 रुपीज. कुठला आहे कांदा? बडवेल. आणि बियाणं घरगुती बियाणं आहे. कधी काढलं होतं कांदा? काल काढला का? ओके पुढं बघू. तुला कोण आहे? गेले पुढं काय भाव गेला? 1314 रुपये 1314 रुपीज 1314 रुपये. बघ शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? जोपूळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. कधी काढला कांदा? 2 दिवस झाले. ओके पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1400 रुपये 1400 जायले 1400 रुपीज 1400. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. मांगीतुंगीचा कांदा आहे. बघू शकतो 1400 रुपये जायले. कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना? ओके काय भाव गेलो? 951 लाल कांदा आहे. बघू शकतो 951 951 रुपीज. कुठला आहे कांदा?
बरं पिंपळगाव. पुढे बघू काका आपला आहे कांदा ते काय भाव गेलं? 1351 गेलं. 1351 उन्हाळ कांदा आहे. 1351 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? 10 होईल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गरवाचं बियाणं आहे ना. बर. आणि कधी काढलं कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. ओके. पुढे बघू काय भाव गेलो? 1340 रुपये. 1340 1340 रुपीज. बघू शकतो मी क्वालिटी. कुठला आहे कांदा? मागे तुंगी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढलं कांदा? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले ना. बर. पुढे बघू काय भाव गेलो? 1340 रुपये. 1340 रुपीज. 1340 रुपये. कुठला आहे कांदा? लोणेर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. कधी काढलं होतं कांदा? 8 दिवस झाले का? बरं. पुढे बघू काय भाव गेलं? 1316. बरं. 1316 रुपीज. बघ शकतो 1316 रुपये. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. 1316 रुपये झाले मांगी तुंगी. बघ शकतो क्वालिटी. बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. कधी काढलं होतं कांदा? 8 दिवस झाले. ओके. पुढे बघू काय भाव गेलो? 1390 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? झोपूळचा कांदा आहे. 1390 1390 रुपीज. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढे बघू काय भाव गेलं? 1350 रुपये. 1300 रुपीज. 1350 रुपये. बघ सर क्वालिटी 1350. आणि कुठला आहे कांदा? रेडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं. आणि ही गोल्टी काय भाव गेली? 500 रुपये गोल्टी. बरं. बघ सर 500 रुपीज. पुढे बघू काय भाव गेला? 1375 1375 रुपीज. 1375. कुठला आहे कांदा? रायपूर भडाना. ओके. काय भाव गेला? 1355 1355 रुपीज. कुठला आहे कांदा? रायपूर चांदोड तालुका. कांदा आपला आहे का? काय भाव गेला? 1351 1351 रुपीज. 1351. कुठला आहे कांदा? मुलधारी. ओके. पुढे बघू